हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्याच्याने आपण पूर्ण ब्लँक होऊन जातो. माझी राशी स्कॉर्पिओ राशी आहे आणि आता सध्या पनौती जे काय म्हणतो आपण ढय्या चालू आहे. आयुष्यात अशा गोष्टी घडत आहेत ना की मी विचार नाही करू शकत. म्हणजे असं तोंडात घास आले ना तर तोंडात जायचं ते त्याच्या इतकं विचित्र होतं आहे की होऊ शकतं आपल्याबरोबर असं, पण असं मी कधीच विचार नव्हता केला. शॉप आहे माझं, बिझनेस आहे, असतो चढ उतार हा असतो. असं काही प्रॉब्लेम हा तो तर प्रत्येकाला आहे, बिझनेसवाल्यांना. पण आयुष्यात मला इतकं विचित्र घडतं आहे माझ्या की मी विचारच नाही करू शकत. आणि असं घडण्यामागं आता बिझनेस लो आहे, माझा नाही सगळ्यांचंच. असं इंडस्ट्रीवाले लोक, आमची इंडस्ट्री पेट इंडस्ट्री, पेट स्टोअर आहे माझं, ॲक्वेरियम वगैरे. असं जे घडतं आहे त्याच्यात विचार नाही करू शकत आम्ही. अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात. होऊ शकतं प्रत्येकाच्या आयुष्याचं वेगळं आहे, आपण बोलतोच. म्हणजे अरे यार, उद्याची सिच्युएशन की आज मला उद्या काय दिसेल. म्हणजे गेले वर्ष दीड वर्ष म्हणजे माझी स्कॉर्पिओ राशी ज्यांची असेल ते लोक ह्याच्यात इतकी विचित्र गोष्टी घडत आहेत ना. अरे हे काय, म्हणजे मी याच्यामध्ये इरिटेट होतो माणूस. स्वभाव विचित्र आहे राशीवाल्यांचा. ते सगळ्यांना आपण कोणाच्या पहिली गोष्ट फटक्यात पाड नाही घालत. फाटकं आहे कोणाचा, अरे कशाला आला, तो स्वभावच नाही. कोणाला वेळ पण नाही तेवढा. पण असं असतं की लोक अरे येऊन असं आहे तसं आहे. मार्केटमध्ये आपण बिझनेस करतो तर आपल्याकडे 19-20 चालूच असतं. ते असलं पाहिजे, नाहीतर माणूस जिवंत आहे कसं कळणार. म्हणजे माणसाकडे जर रोजच गोड खाल्लं तर डायबिटीस हा होणार, तसा प्रकार. रोजच चांगले दिवस असेल तर. म्हणजे अशी लोक मला ज्ञान देऊन जातात की एक वेळ होती जे मला ठीक आहे. आत्ता जे माझं काय चालू आहे, आताच मी मानते, मी स्वामींना मानते, श्री स्वामी समर्थ. ते जे घडतं आहे मे बी स्वामी किंवा माझे जे काही असतील ते सगळे स्वामी यातून मला बाहेर नक्की काढते विचित्र परिस्थितीतून. म्हणजे आपण आहे ना एक वेगळे दिवस बघितलेले असतात आणि कधीतरी आपल्याला असे दिवस दिसतात ना की एक वेळ होती आपण ज्या माणसाला हे केलं होतं, आज तोच माणूस येऊन आम्हाला ज्ञान देतो किंवा शाळा शिकवतो. प्रश्न तो नाही आहे, माणसाचा एक्सपिरियन्स मॅटर ठेवतो. कुठलाही आज 20 वर्ष झाले काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात आपण करत असतो आणि मग एक नॉलेज येऊन जातं ना, एक्सपिरियन्स येऊन जातो. पण काही लोक येऊन ठीक आहे चला जाऊ दे, ते काय एवढं हे नाही, दिवस आहे, आजचा उद्या राहत नाही, उद्याचा परवा सेम दिवस चेंज होणार. पण काही दिवस आपल्यावर आलेत ना, आज त्याची हे पोस्टिंग आहे ना, उद्या ते दिवस मला आठवतील तेव्हा माझ्याकडे काही नसेल, पण आज आहे माझ्याकडे की या गोष्टीसाठी मी पैसा रोज येतो रोज जातो हा मॅटर नाही. पण काही गोष्टी अशा आहेत ना ज्याच्यात मी पूर्णपणे खचून जाते. म्हणजे असं ॲक्च्युली रिझन आहे त्या गोष्टीला की ते 2 वर्ष 3 वर्षापूर्वी वडील वारले आणि आई आहे, पण मी तेवढी काय बोलू शकत नाही तिला. आता ती आहे भावाबरोबर वगैरे आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण काही गोष्टी असतात आपण कोणाशी बोलायच्या, ह्या गोष्टी बोलण्यासाठी कोणतरी पाहिजे असतं. आणि माझी बहीण येऊन गेली मागच्या महिन्यात, तेव्हा तिने मला बोलले की तुझी कोणच फ्रेंड्स नाही, तर छोट्या मोठ्या गोष्टी पण काय दुसऱ्याला सांगायचं आपलं प्रॉब्लेम काय आहेत.
हे प्रॉब्लेम्स आहेत का? बिझनेस आहे, चढ उतार आहे, नवरा बायकोची भांडं आहेत, चढ उतार आहे. मग काय दुसऱ्याला आपण सांगणार? ह्यातून बाहेर काढायला कोणी मला सोल्युशन नाही देऊ शकत. ते माझं मलाच करायचं आहे, माझं मलाच चालवायचं आहे, मलाच सगळं पुढे चालत राहायचं. आज मी तुमच्याशी बोलते आहे, यूट्यूबवर टाकते आहे. माझी एवढी हिंमत, कारण मला ना माझ्या गोष्टी शेअर करायला कोणाशी शेअर करणार? आणि काय होतं, आपण एखाद्याला शेअर करतो ना, तो माणूस, हा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते. आज एखादी गोष्ट मी सांगितली, तीच गोष्ट घेणार, त्याची करणार आणि माझं बँड वाजवणार. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, मला खूप वेगळं बोलायचं होतं, तो शब्द मला जो म्हणायचा होता मी ते बोलते, की सगळं माझं ऐकून घेणार, सगळी माझी समजून घेणार आणि त्याचा म्हणतो ना की बांबू बनवणार आणि सगळं माझेच वाट लावणार. पण विश्वास नाही आपला कोणावर. कारण हेच आहे की फ्रेंड न बनवायचं. खूप फ्रेंड होते, जो कोणी ह्यात कोणी नसेल माझं फ्रेंड, पण जे कोणी जुने पुराणे होते मी का सोडले किंवा का मी कोणाच्या टचमध्ये नाही, हेच रिझन आहे की आपण एखाद्याला आपला प्रॉब्लेम सांगतो, तो माणूस त्याचा फायदा करून घेतो आणि आपल्याला कुठेतरी फसवतो. आणि काय प्रॉब्लेम तुम्ही कोणी ह्या आयुष्याच्या एक्सपिरियन्समुळे मी लोकांपासून लांब होत गेले. मला काय त्याचं दुःख नाही. माझी बहीण बोलली तुला पाहिजे, तुझी फ्रेंड पाहिजे. मला त्यावेळेस थोडंसं असं वाटलं, अरे मी चुकती आहे का? कोणी पाहिजे का मला सांगायला? पण जे काय असेल ते मी माझ्या नवऱ्याशी बोलायचे. आता काय गोष्टी आहेत माझे त्याचे, बोलली ना की अंडरस्टँडिंग कधीतरी अशी वेळ येते की ते मॅच नाही करत. नो प्रॉब्लेम, हा पण दिवस राहणार नाही. आज मी तुमच्याशी शेअर करते, माझी हिंमत एवढी की मी यूट्यूबवर टाकते. मी माझे घरातले प्रॉब्लेम टाकून, हे सगळं करून माझं मन मोकळं करते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर ह्यात कोणी फसलेलं असेल तर दुसऱ्याला आपले प्रॉब्लेम सांगून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व नाही, डबल होतात, हे सांगायचं आहे. माझा बिझनेस मी चालवते, गेले 18 वर्ष मी काम करते. लग्नात सोडलं त्याच्या आधीपासून काम करते, जॉब पण केला आहे. आज बिझनेस मार्केटमध्ये नाव करणं किंवा सगळं मी केलं आहे. पण जेव्हा आपले, मी तुम्हाला परत सांगते की मी माझ्या घरातले प्रॉब्लेमसाठी व्हिडिओ बनवत नाही. मी फक्त याच्यासाठी बनवते की ज्या वेळेस आपले दिवस प्रॉब्लेममध्ये असतात त्यावेळेस कोणीतरी येतं, आपण ज्याला आपले प्रॉब्लेम शेअर करतो, तो त्याचा पूर्ण वाट बांबू करतो, आपल्यालाच मारतो आणि आपली वाट लावून टाकतो. कशाला पाहिजे फ्रेंड्स हे सगळं करायला? मे बी माझ्यामध्ये भेटलेले सगळे असे असू शकतात, तुमचे वेगळे असू शकतात, असतात, हो असतात, असे माझे पण आहेत 2-3. पण कसं होतं, जो तो बिझी झाला आहे, वेळ नाही आहे कोणाला. आम्ही पण बिझी आहेत, ते पण बिझी आहेत. भेटलो तर भेटलो, नाही तर नाही भेटलो. आमची कंडिशन अशीच आहे. माझं तसं नवरा खूप चांगला आहे, पण मे बी माझा स्वभाव या गोष्टीमुळे मी चुकीचा असू शकते. पण विश्वास नाही माझा, कारण मला ना अशी लोकं भेटली आहे, आपल्यालाच म्हणजे म्हणतो ना की एका थाळीत मी ज्यांना खायला घातलं त्यांनीच. आता एक पोरगं मी म्हणजे गावा साईडचंच होतं माझ्या, म्हणून मी कामाला वगैरे ठेवलं. ताटातलं डब्बा म्हणतो ना आपण की जेवणातलं घास काढून दिला, सोडून गेला. प्रॉब्लेम्स बघा, सोडून गेला ना तर सांगून पण नाही गेला. म्हणजे या टाईपची लोकं असतात. कसं विश्वास करायचा कोणावर? आपण जेव्हा ताटातलं जेवण देतो तेव्हा विश्वास करतो की नाही? तुला काय प्रॉब्लेम होता, तू बोलायला पाहिजे होतं माझ्याशी. काय मला फरक नाही पडला, पण सांगते. माणूस चालतो, बिझनेस, माझा बिझनेसला मला काय एवढे 50 लोकांची गरज नाही. पण जो कोणी होता तो, त्यांनी आपण विश्वास टाकलेला असतो, तो तोडून अशी लोक आहे. आणि आजपर्यंत मला अशीच लोकं भेटली. मे बी मी ओव्हर बोलत असेल, ओव्हर करत असेल, पण हा माझा एक्सपिरियन्स आहे. आयुष्यात इतके प्रॉब्लेम, असे लोक भेटतात. पण देव आणि स्वामी
मला अशी लोक पण दाखवतात ज्यामुळं माझं आयुष्य आजपर्यंत खूप सुखी समाधानाचं आहे. म्हणजे मला कधी कधी प्रश्न, मी काय बोलली पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण व्लॉगमध्ये बोललो होतो की सगळं मिळाल्यानंतरही तेच समाधान तेवढ्यापुरतंच असतं. तेच म्हणायचं आहे मला. मिळणार सगळं आहे, मिळतं आहे सगळं, पण ते तेवढ्यापुरतं आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मी काही मार्ग शोधले पुढे. जर म्हणजे मी तसे पोस्ट करेलच, कारण काय होतं माहिती आहे, आज माझ्यासारखे भरपूर लोक आहेत. मी फक्त म्हणजे असं नाही माणसांचंच नाही बोलत, बायका पण आहे. ज्या बायका आहेत ना, ज्या प्रॉब्लेम फेस करतात, सकाळी उठायचं, घरचं करायचं, सगळं उरकायचं, कामाला जायचं, किंवा ज्यांचा बिझनेस आहे ते कामाला जायचं, कामाला बायका असतात नसतात, घरात सगळं करायचं, त्या बाईचं आयुष्य काय असतं ते मला माहिती आहे. मी त्याच्याबद्दलच बोलते तुमच्याशी. आज ह्या सगळ्या गोष्टी मी पोस्ट करणार. माझा नवरा मला, ये तुला काय राहिलं नव्हतं, हे सगळं का पोस्ट करते? मी त्या बायकांना पुढे आपल्यासाठी काहीतरी नवीन, माझ्याकडे असे खूप सारे आहेत. काही पैसा नको आहे मला. देवाच्या कृपेने, आपण स्वामींच्या कृपेने 2 टाईम खाऊन सुखी आहे, खूप छान आहे. पण तशा बायका जर असतील त्यांना आम्ही सजेस्ट करू शकते की बिझनेसमध्ये कुठला बिझनेस कराल, कसं चालेल. तर आपण बोलू लागलं, विचार केला, तुम्हाला वाटलं तर कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.